राज्यासमोर असलेला आर्थिक संकट आता वाढलेला आहे। आर्थिक सर्वेक्षण अहवालातून हे स्पष्ट झालंय। महसुली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे। कर्ज आणि व्याजापोटी मोठी रक्कम खर्च होते। भांडवली खर्चासाठी दुसरं कर्ज काढण्याशिवाय सरकारसमोर पर्याय नाही। राज्याचा आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवाल हा विधान भवनात मांडण्यात आला। आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये नेमकं काय आहे तर राज्यासमोरचं आर्थिक संकट हे आता वाढलेलं आहे। महसुली उत्पन्नापेक्षा खर्च हा जास्त आहे आणि त्यामुळे हे संकट आणखी मोठं आहे। कर्ज आणि व्याजापोटी मोठी रक्कम खर्च होते। 2024-25 साठी राज्याची महसुली जमा 4,99,463 कोटी इतकी आहे। महसुली खर्च मात्र 5,19,514 कोटी इतका अपेक्षित आहे। स्थूल उत्पन्नाच्या तुलनेत कर्ज आणि व्याजापोटी 17.3% इतका खर्च होतोय। कर्ज आणि व्याजापोटी एकूण खर्चाच्या 17.3% रक्कम खर्च होते। अंदाजानुसार राजकोषीय तूट ही 2.4%, महसुली तूट ही 0.4% इतकी असेल। वार्षिक कर्ज आराखडा 7,25,000 कोटींचा आहे। कृषी क्षेत्राचा हिस्सा 24.4% इतका आहे। तर सूक्ष्म लघु मध्यम उद्योग हे क्षेत्राचा हिस्सा 60.7% इतका आहे। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण अधिकचा तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। सुशांत, खरे तर काहीशी चिंतेची बाब संपूर्ण राज्यासाठी तुम्हा सर्वांसाठी म्हणावी लागेल। अगदी खरं आहे विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल जो आहे तो काही वेळापूर्वीच विधानसभेत मांडला। मात्र ज्यावेळी हा आर्थिक पाहणी अहवाल हातात आला त्यावेळी आपण जर बघितलं असेल तर राज्याचं आर्थिक संकट जे आहे ते राज्यावर वाढत चाललेलं आहे। जी कर्जापोटी जी रक्कम द्यावी लागते ती सर्वाधिक आहे। आपण जर या संपूर्ण आर्थिक पाहणी अहवालात जर लक्ष दिलं तर जो राज्य सरकारने निवडणुकीच्या तोंडावर जी महत्त्वपूर्ण घोषणा केली होती लाडकी बहीण योजना, त्या योजनेसाठी जास्तीत जास्त खर्च जो आहे तो होतोय। जवळपास आपण आपल्याकडे जी आकडेवारी आहे त्यानुसार 17,505 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो आतापर्यंत राज्य सरकारने वितरित केला। आणि किती आहेत लाभार्थी तर जून 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत विक्रांत जवळपास 2,38,00,000 लाभार्थी महिलांना जे आहेत ते पैसे देण्यात आले। आपण पाहिलं असेल तर अनेक विभाग आहेत ज्यामध्ये इथे वित्तीय तूट जी आहे ती दाखवण्यात आली।